नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. निधी सक्सेना यांच्या हिंदी कवितेचा मराठी भावानुवाद केलेला आहे पुण्याच्या भारती जोगी यांनी. ती कविता मी आपल्या समोर सादर करणार आहेच, पण त्यापूर्वी जाणून घेऊया भारती ताईंविषयी. भारती जोगी या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. 2010 साली त्या निवृत्त झाल्या. नाट्य, साहित्य, संगीत, नृत्य, अभिनय विविध कलांची त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडवले. धुळे जिल्हा परिषदेनं जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. पुढे राज्य शासनाने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार देऊनही त्यांना गौरवलं. विविध काव्यसंग्रहांचे आणि कथासंग्रहांचे परिचयात्मक परीक्षण त्या सध्या करत असतात. हिंदी निवडक आणि दर्जेदार कवितांचा स्वैर भावानुवाद त्या करतात. अलक्षित, दुर्लक्षित अशा ऐतिहासिक, सामाजिक कार्यात समिधा बनून समर्पित झालेल्या स्त्रियांच्या चरित्राचा आढावा घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारं एक गद्य लिखाण सध्या त्या करत आहेत. आणि लवकरच मला वाटतं समिधा नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशित होईल यात शंका नाही. तर अशा भारती जोगी यांनी निधी सक्सेना यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद केलाय. कवितेचं शीर्षक आहे आलास ये. पण मूळ कविता निधी सक्सेना, भावानुवाद भारती जोगी, पुणे. आलास, उघडच आहे दार, ये. पण थांब जरा, उंबरठ्यावर पाय पुसणं दिसतंय ना? आपला सगळा अहम झटकून ये त्यावर. भिंतीला धरून मधुमालती चढलीये बघ वरवंडीवर. भिंतीला धरून मधुमालती चढलीये बघ वरवंडीवर. मनातली सगळी नाराजी, असंतुष्टी ओतून ये तिच्या मुळांशी. तुळस दिसतीये, दुखावल्या मनातली बोच समर्पित करून ये तिला. सगळी धावपळ, व्यग्रता, व्यस्तता टांगून ये बाहेरच्या खुंटीला. सगळी धावपळ, व्यग्रता, व्यस्तता टांगून ये बाहेरच्या खुंटीला. पायातील बूट काढशील ना, पायातील बूट काढशील ना, तेव्हा सगळी नकारात्मकता काढून ये त्याबरोबर. हर्षोल्लास करत आरडाओरडा करणारी बालकं दिसतायत ना? हर्षोल्लास करत आरडाओरडा करणारी बालकं दिसतायत ना? थोडा अवखळपणा आण मागून त्यांच्याकडून. त्या गुलाबाच्या कुंडीत हास्य उमललंय. तोड आणि लेऊन घे देही मनी. आण आण तुझं सगळं दुःख, विवंचना देऊन टाक बरं मला. तुझा रुसवा सुद्धा घालवीन रे मी, तुझी समजूत काढून, तुला मनवून. अरे बघ तरी सांज अंथरलीये मी, बघ तरी सांज अंथरलीये मी. सूर्याला बांधलंय क्षितिजाला, अंबरभर शिंपण केलंय लालिमेचं. प्रेम आणि विश्वासाच्या मंद आचेवर चहा ठेवलाय. प्रेम आणि विश्वासाच्या मंद आचेवर चहा ठेवलाय. सावकाश घोट घोट पी. ऐक ना मी काय म्हणते, ऐक ना मी काय म्हणते. अरे वाटतं तितकं कठीण नाहीच रे जगणं, वाटतं तितकं कठीण नाहीच रे जगणं. आलास ये. पण निधी सक्सेना यांच्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद केला होता भारती जोगी यांनी. ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि भारतीताईंनाही कळवा. त्यांचा मोबाईल नंबर कमेंट बॉक्समध्ये देते. पुन्हा आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.